श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर आत्ता सीझन आहे म्हटल्यानंतर ही तर रेसिपी व्हायलाच हवी आणि माझ्या घरात नेहमी ही सीझनला ही रेसिपी बनली जाते. तर काही तर मी काय केलेलं आहे, एक गावरान आंब्याची कैरी घेतलेली आहे. ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर तिचा देठाकडचा भाग हा कापून घेतला आहे आणि ही कैरी काय केलं आहे, मी किसणीवर किसून घेतली. ही कैरी किसताना अगदी आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल त्या किसणीवर आपण किसून घेतली तरी चालते. अगदी अशी बारीक किंवा मोठीच असावी असं काही नाही. तर इथं आपली कैरी किसून झालेली आहे. आता कैरी किसून झाल्याच्या नंतर मी इथं काय केलं आहे, एक वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ काय करायचं, 2 पाण्याने इथं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल, असं काही नाही की एकाच म्हणजे ह्याचा तांदूळ घ्यायचा आहे. कोणताही घेतला तुम्ही, जो वापरात असेल तुमच्यात तो तांदूळ घेतला तरी चालेल. आणि हे तांदूळ मी आता इथं 2 पाण्याने धुवून घेतला आहे. आणि इथं काय केलं, मी गॅसवर कढई मांडून घेतली. त्याच्यामध्ये मी 1 तांब्या 1.5 तांब्या असं 1-1.5 तांब्या असं पाणी ठेवलेलं आहे. आता ह्या पाण्याला काय करायचं, उकळी आल्याच्या नंतर आपण जो तांदूळ धुवून घेतला होता की नाही तो घालायचा आहे ह्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये घालायचं आहे. उकळल्यानंतर, उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे, तांदूळ घालायचं आहे. आणि काय करायचा, हा तांदूळ आहे ना 80% छान शिजवून घ्यायचं त्या पाण्यामध्ये. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि हा तांदूळ आपण आता ह्या पाण्यामध्ये 80% शिजवून घेणार आहोत. आता आपलं तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत आपण काही तयारी करून घेणार आहे. तिथं मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये काही जिरं घेतलं आहे, 2 चमचे जिरं घेतलं आहे मी. नंतर त्याच्यामध्ये तिखट घ्यायचे. आता तुम्ही तिखट कितपत खातात त्यानुसार तिखट घ्यायचं आहे. मी तिथं छोटे 2 चमचे भरून तिखट घेतले. नंतर हळद घातली आहे त्याच्यामध्ये. मी एक मोठी लसणाची कांडी सोलून घेतली होती, ती घातली आहे. आणि नंतर काही आल्याचे काप घातलेत. आणि हे काय करायचं, खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घ्यायचं आहे. अगदी सर्व जिन्नस एकत्र एकरूप होतील अशा पद्धतीने हे कुटून घ्यायचे इथं. आता आपलं इथं लसूण आणि चटणी ते सर्व कुटून झालेले मसाला भाताचा. तर आता आपण हा भातही आपला इथं 80% शिजला आहे. आपण ना त्यामधलं फक्त आता तांदूळ काय करायचे, काढून घ्यायचे. हा तांदूळ बाजूला काढून घ्यायचा आहे. आता 80% तांदूळ आपलं इथं शिजलेला आहे. आता तांदूळ आपण काढून घेतला पाण्यातून. नंतर मी त्याच कढईमध्ये काय केलं आहे, आपल्या तेलाच्या किटलीतल्या 3 पळ्या तेल मी कढईमध्ये घालून घेतलं आहे. नंतर तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे वाटण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं की नाही, जो मसाला कुटून घेतला होता तो घालायचा आहे गरम तेलामध्ये. आणि तो छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अगदी खमंग असा. आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, किसलेली कैरी घालायची. कैरी बी त्या फोडणीमध्ये छान अशी खमंग परतून घ्यायची आहे. आणि कैरी छान अशी परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, आता आपली कैरी इथं छान परतून झाली आहे. नंतर त्यामध्ये मी काय केलं, इथं भिजत घातलेले हरभरे घातलेले. इथं हे मी भिजवलेले हरभरे घातले. त्याऐवजी तुम्ही भिजवलेले वाटाणेसुद्धा वापरू शकता आणि नाही घातले तरीही चालतं, तसं काही नाही आहे. तर मी इथं हरभरे घातलेत भिजवलेले. आणि नंतर ते छान त्या फोडणीमध्ये परतून घेतलेत. आणि नंतर इथं आपण जो 80% शिजवलेला भात त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हे छान असं परतून घ्यायचा आहे. एकदम त्या फोडणीचा रंग पूर्ण तांदूळाला किंवा पूर्ण त्या भाताला येईल अशा पद्धतीने पूर्ण परतून घ्यायचं आहे. अगदी परतू घ्यायचं आहे त्या फोडणीमध्ये तांदूळ किंवा आपण 80% शिजवलेला भात. नंतर आता इथं या ठिकाणी आणखी मीठ टाकायचे, पण आता मात्र मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचे, कारण पहिल्यांदाही आपण भात शिजताना तांदूळ शिजताना मीठ घातलेलं होतं त्यामध्ये. आता इथं मात्र बेतानीच मीठ घालायचे. आता हे काय करायचे, छान असा परतून झालेला आहे आपला इथं भात, पाहू शकता तुम्ही. अगदी त्या फोडणीचा रंग पूर्ण भाताला आला आहे. आता पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा छान असा भात इथं वाफवून घ्यायचा आहे, की जेणेकरून तो छान असा शिजला जाईल. आता इथं आपला भात शिजला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यावर काय करू, थोडीशी कोथिंबीर घालूया.
त्यामुळं भात छान दिसेल. आता आपला इथं कैरी भात तयार आहे. तर आता हे आपला कैरी भात अशा पद्धतीने कैरी भात तुम्ही पण करून पहा. आता आपण सर्व करूया. तर हा कैरी भात खायला खूप टेस्टी आणि मस्त लागतो. एकदम वेगळ्या चवीचा असा हा कैरी भात तुम्ही पण करून पहा. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण करून पहा. आणि हो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.